नमस्कार आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। तुकड्यादास क्रीडा मंडळाच्या वतीने स्वर्गीय गणेशराव ठाकरे, स्वर्गीय प्रवीण लोखंडे यांच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ अखिल भारतीय भव्य खुले कबड्डी सामना मोठ्या दिमाखामध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि हे सामने 19, 20 व 21 डिसेंबर रोजी मोझरी येथे पार पडणार आहेत, अशी माहिती क्रीडा मंडळाचे संस्थापक व जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अविनाश ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। उद्घाटन आमदारांच्या हस्ते होणार आहे आणि हास्य जत्रा फेम अरुण कदम हे विशेष आकर्षण राहणार असल्याची माहिती मिळते आहे। या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय खोडके विधान परिषद व आमदार सौ सुलभा खोडके अमरावती विधानसभा यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती मिळते आहे। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेते अरुण कदम उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळा अधिक रंगतदार होणार आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। आयोजन करण्यात आलं आहे, काय सांगाल या संदर्भात? ही आपल्या याच्यासाठी खूप संजीवनी असू, ग्रामीण भागासाठी संजीवनी म्हणून आपण हे करत आहे, प्रयत्न करतो आहे छोटासा छोटेखानी। ॲक्च्युअल याचा उद्देश जो आहे आपला तो असा आहे की म्हणजे या स्पर्धेचा उद्देश जो आहे ग्रामीण पातळीवरचा तो खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील जे व्यासपीठ आहे ते उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागासाठी कबड्डीसारख्या भारतीय खेळाची ताकद जे आहे ते गावागावात पोहोचवणे, हाच एक मूळ उद्देश आहे त्या पाठीमागचा। भाऊ, कोण आकर्षण असणार आहे या स्पर्धेमध्ये? या स्पर्धेमध्ये आकर्षण म्हणून आपले महाराष्ट्राची हास्य जत्रा जे आहे त्याचे जे अरुण कदम म्हणून आहे ॲक्टर, ते आपले ते विशेष आकर्षण राहणार आहे। बक्षिसाची कशी लयलूट होणार आहे या स्पर्धेमध्ये? बक्षिसाची लयलूट म्हणजे प्रथम बक्षीस जे आहे ते पुरुषांसाठी 1 लाख रुपये आहे, द्वितीय बक्षीस 71,000 रुपये आणि तृतीय जे आहे ते 51,000 रुपये आहे। आणि तसेच त्यासोबतच महिलांसाठी प्रथम बक्षीस 71,000, द्वितीय 51,000 आणि तृतीय बक्षीस जे आहे ते 31,000 रुपये राहणार आहे। जे कबड्डी प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी बसण्याची किंवा इतर नियोजन कसं असणार आहे? उत्कृष्ट अशी चांगल्या क्वालिटीची आपण गॅलरी तेथे सांगितलेली आहे, जे आमचे सहकारी आहे मुकुंद दसकट म्हणून, नेहमीच ते सगळीकडे ऑल इंडियाची गॅलरी तेच लावतात। उत्कृष्ट अशी त्यांची गॅलरी आहे, तशी व्यवस्था चांगल्या प्रकारे केली आहे। कुठल्या नियोजनाखाली हे आयोजन होणार आहे, म्हणजे कुठली संस्था आहे किंवा काय? आपलं तुकड्यादास क्रीडा मंडळ मोझरी गुरुदेवनगर असं ते आपलं मंडळ आहे। दोन्ही गावं मिळून आपण ते एकत्रच आहे आणि त्याचे विनीत आणि आयोजक जे आहे ते तुकड्यादास क्रीडा मंडळासोबतच विनीत जे आहे ते दोन्ही गावकरी आहे। येणारे जे या स्पर्धेला कबड्डी स्पर्धेत सहभागी होणारे जे खेळाडू आहे त्यांची व्यवस्था कशी असणार आहे? खेळाडूंसाठी आपण विशेषतः महिलांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे। त्यासोबतच त्यांची मेस पण वेगळी राहणार आहे आणि नाश्त्यापासून चहापासून जेवणापर्यंत दोन्ही टाईमचं त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे। भाऊ, एकंदरीतच हा प्रथमच भव्य दिवस हा सोहळा म्हणजे कबड्डी स्पर्धेचं आयोजन होणार आहे, त्यामुळं पोलीस प्रशासन किंवा या ठिकाणी महिलेच्या सुरक्षेच्या उद्देशाने काय नियोजन असणार आहे आपलं? आम्ही तसं SP साहेबांना एक निवेदन देणार आहे मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे, कारण मी संस्थापक असल्यामुळे त्या मंडळाचा आणि एक राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्या स्वतः लेटर हेडवर त्यांना एक SP साहेबांना तसेच तिवसा पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर साहेबांना तसं आम्ही एक पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे। बाकी सर दादा, म्हणजे आपल्या लेवलचे जे नेते आहेत जसे राष्ट्रवादीचे अजितदादा असेल किंवा काय, नुकतं दादा तुमच्या कबड्डी स्पर्धेच्या आधी अधिवेशन संपणार आहे, त्यामुळे कोण नेते वगैरे या ठिकाणी हजेरी लावणार आहे? सध्या तरी आपण असं काही सांगू शकत नाही, पण माझा प्रयत्न राहील अजितदादांसाठी। पण सध्या तरी उद्घाटक म्हणून आम्हाला माननीय श्री संजयजी खोडके साहेब विधान परिषद आमदार, तसेच सौ सुलभाताई खोडके अमरावती विधानसभा ह्या उद्घाटक म्हणून लाभणारच आहेत। तद्वतच आम्हाला माझा प्रयत्न राहील उद्योगमंत्री जे आहे आपले इंद्रनील नाईक साहेब यांच्यासाठी अध्यक्षीय म्हणून त्यांना बोलावण्याचा माझा प्रयत्न राहील।